विद्यार्थ्यांनो, तर आज आपण या व्हिडिओमध्ये काय बघणार आहोत तर पाणी आपल्याला किती महत्त्वाचं आहे आणि पाणी नसल्यामुळे आपलं काय होऊ शकतं किंवा आपण जे पाणी बघतो ते सगळेच पाणी प्यायचं आहे का ह्याच्याबद्दल बघणार आहोत। तर सगळ्यात आधी मी तुम्हाला एक फॅक्ट सांगणार आहे। फॅक्ट म्हणजेच काय की आपण पृथ्वी तुम्ही बघितली आहे, ग्लोब बघितला आहे, त्या ग्लोबवर ब्लू कलर सगळ्यात जास्त दिसतो। म्हणजेच काय, सगळ्यात जास्त पृथ्वीवर काय आहे, पाणी आहे। आता समजा पृथ्वी म्हणजे 100%, आता या 100% पैकी 71% म्हणजे 71% काय आहे, पाणी आहे। म्हणजे जे आपण ब्लू कलर मध्ये बघतो ते किती आहे, 71% आहे। आता त्या 71% पैकी सगळंच पाणी प्यायचं असतं का, तुम्हाला काय वाटतं? तर नाही, सगळंच पाणी हे प्यायचं नसतं। त्यामधलं काही पाणी जे असतं ते ओशन मध्ये असतं, काही पाणी जे असतं ते आपल्याला प्यायसाठी कामाचं असतं। तर बघा, जे पाणी आपण बघतो ते सगळं प्यायचं नसतं। 71% ला आपण धरूया 100%। तर आता या 100% पैकी 96.5% म्हणजेच काय, जवळपास 96% पाणी जे असतं ते ओशन मध्ये असतं। आणि तुम्हाला माहिती आहे ओशन मधलं पाणी कसं असतं, खारं असतं आणि ते आपण पिऊ शकतो का, तर नाही पिऊ शकत। म्हणजे 96.5% पाणी हे निग्लेक्ट झालं, जे आपण पिऊ शकत नाही। आता 96.5% पाणी जर गेलं तर राहिलं किती, तर आता त्यापैकी फक्त 3% जे वॉटर असतं जे आपण पिऊ शकतो, जे आपलं कन्झ्युमेबल असतं। तर आपण म्हणजे तुम्ही बघू शकता की आपल्या पृथ्वीवर फक्त 3% वॉटर जे आहे ते पिण्यायोग्य आहे। आणि तुम्ही रोजच्या जीवनामध्ये पाण्याचा कुठे कुठे वापर करता तुम्हाला माहिती आहे। आता ह्या पाण्याचा आपण व्यवस्थित वापर नाही केला तर हे पाणी संपलं तर काय होऊ शकतं, तर हे पाणी संपलं तर आपल्या नदीला, आपल्या म्हणजे विहिरीला पाणी राहणार नाही आणि पाणी नाही राहिलं तर शेती कशी होईल, शेती पण नाही होईल। तुम्हाला रोज जे पाणी तुम्ही यूज करता ते पण व्यवस्थित नाही मिळणार। म्हणजे दिवसेंदिवस पाणी संपत जाईल आणि पाण्याशिवाय आपलं आरोग्य किंवा आपलं जीवन आपण इमॅजिन करू शकतो का, तर नाही करू शकत। कारण की पाणी हे आपल्या रोजच्या जीवनातला सगळ्यात मोठा भाग आहे आणि तो नसला तर आपलं जीवनच राहणार नाही। आणि असं म्हणतात की पाण्यातूनच आपला उगम झाला आहे, मग हे पाणीच नसलं तर आपण कसं राहू। तर विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही तुमच्या रोजच्या जीवनात पाण्याचा वापर हा खूप काटकसरीने केला पाहिजे। म्हणजेच काय, जर तुम्ही पाणी पित असाल तर ग्लासभर पाणी जर तुम्हाला नसेल हवं तर तुम्ही अर्धा ग्लास पाणी घ्या आणि तेवढंच पाणी प्या। शिवाय तुम्ही रोज शाळेतून येताना जे बॉटल मधलं पाणी वाचतं ते बॉटल मधलं पाणी तुम्ही कुठे टाकू शकता, झाडांना टाकू शकता किंवा तुम्हाला कुठे नळ चालू दिसली तर ते नळ तुम्ही बंद करू शकता। म्हणजेच पाणी हे वाया जाणार नाही। जेवढं तुम्ही पाण्याचा वापर काटकसरीने कराल तेवढंच दिवसेंदिवस पाणी हे आपल्यासाठी उरत राहील किंवा पाणी संपणार नाही। म्हणून माझी अशी आशा आहे की तुम्ही आजपासून तुमच्या घरातील पाणी किंवा आजूबाजूला तुमच्या मित्रांनाही सांगा की पाणी हे किती महत्त्वाचं आहे। चला तर मग आपण सगळ्यांना समजूया की पाणी हे आपल्यासाठी किती महत्त्वाचं आहे। धन्यवाद।